आज आपण शिकणार आहोत हडप्पा संस्कृती. नमस्कार मुलांनो. आज आपण सुमारे 4500 वर्षापूर्वीच्या भारतात जाणार आहोत. कल्पना करा, त्या काळही लोक पक्क्या घरात राहत होते. सरळ रस्ते होते आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारे होती. एवढी सुंदर व्यवस्था कोणी केली असेल? चला, आज आपण हडप्पा संस्कृतीची ओळख करून घेऊ. हडप्पा संस्कृती म्हणजे काय? खूप वर्षापूर्वी सिंधू नदीच्या परिसरात लोक राहत होते. त्यांनी सुंदर शहरे बांधली. त्या प्राचीन संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हणतात. तुमच्या गावात रस्ते आहेत का? तुमच्या घरात पाण्याचा निचरा होतो का? जर गटारे नसतील तर काय झाले असते? मग सांगा. हडप्पा संस्कृतीतील लोकांनीही हे सर्व विचार करून शहरे बांधली होती. म्हणून त्यांची संस्कृती खूप प्रगत होती. मुलांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव का मिळाले. इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी असलेल्या हडप्पा नावाच्या ठिकाणी पुरातत्वशास्त्रज्ञांनी जमिनीखाली खोदकाम सुरू केले. या उत्खननात खूप जुनी घरे, भांडी, सिक्के आणि इतर वस्तू सापडल्या. हा शोध हडप्पा येथे लागला. म्हणून या प्राचीन संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही संस्कृती सिंधू नदीच्या परिसरात विकसित झाली होती. त्यामुळे तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. मुलांनो, हडप्पा येथे उत्खनन झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी विचार केला की अशीच जुनी शहरे आणखीन कुठे असतील का? मग त्यांनी इतर ठिकाणी उत्खनन सुरू केले. त्यानंतर धोलावीरा, लोथल, कालीबंगन आणि दायमाबाद या ठिकाणीही उत्खनन करण्यात आले. या ठिकाणीही पक्क्या विटांची घरे, मातीची भांडी, सिक्के, दागिने आणि इतर प्राचीन वस्तू सापडल्या. यावरून शास्त्रज्ञांना समजले की ही संस्कृती फक्त हडप्पापुरती मर्यादित नव्हती, तर अनेक ठिकाणी पसरलेली होती. मुलांनो, आता आपण पाहूया की हडप्पा संस्कृतीची खास वैशिष्ट्ये कोणती होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ज्या ठिकाणी उत्खनन झाले तिथे जवळपास सारख्याच गोष्टी सापडल्या. पहिलं, नगररचना. त्यांची शहरे नियोजन करून बांधलेली होती, म्हणजेच आधी योजना आणि मग बांधकाम. दुसरं, रस्ते. रस्ते रुंद, सरळ आणि एकमेकांना काटकोनात छेदणारे होते. तिसरं, घर बांधणी. घरे पक्क्या विटांची होती. अनेक घरांना अंगण आणि खोल्या होत्या. चौथं, सांडपाण्याची व्यवस्था. घरातील सांडपाणी गटारातून बाहेर जात असे, त्यामुळे शहरे स्वच्छ राहतात. 5, मुद्रा किंवा शिक्के. ते व्यापारासाठी आणि ओळखीसाठी शिक्के वापरत असत. 6, भांडी. सुंदर मातीची भांडी बनवत असत.
7. खेळणी. लहान मुलांसाठी मातीची खेळणीही बनवत असत. 8. मृतदेह पुरण्याची पद्धत. मृत व्यक्तीला जमिनीत पुरण्याची त्यांची एक ठरलेली पद्धत होती. मुलांनो, तुम्ही तुमचे घर पाहिले आहे ना? आता कल्पना करा 4500 वर्षापूर्वीची घरे कशी असतील. चला, आज आपण हडप्पा संस्कृतीची घरे आणि शहरे पाहूया. घरे कशी होती? हडप्पा संस्कृतीतील घरे भाजलेल्या विटांची बनलेली होती. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगड वापरले जात. घराच्या मधोमध चौक किंवा अंगण असे आणि त्याभोवती खोल्या असत. आता दुसरं, घरात कोणकोणत्या सुविधा होत्या? त्या काळातही घरात विहीर, स्नानगृह आणि शौचालय होते. म्हणजेच त्या काळातील लोक स्वच्छतेला खूप महत्त्व देत होते. तिसरं, सांडपाण्याची व्यवस्था. घरातील घाण पाणी मातीच्या भाजलेल्या पन्हाळीतून गटारात जात असे. गटारे विटाने बांधलेली आणि झाकलेली असत. आता तुम्हाला प्रश्न असा पडलेला असेल की गटारे झाकलेली का असतील? याचं उत्तर आहे स्वच्छ राहावी आणि रोग पसरू नये. चौथं, रस्ते. हडप्पा संस्कृतीतील रस्ते रुंद आणि सरळ होते. रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत असत. पाचवं, नगररचना. रस्त्यामुळे चौकोनी जागा तयार होत असे. त्या जागेत घरे बांधली जात. शहरांचे 2 किंवा अधिक भाग केलेले असत आणि प्रत्येक भागाभोवती तटबंदी भिंत असे. मुलांनो, एवढ्या वर्षापूर्वीच हडप्पा संस्कृतीतील लोकांनी पक्के घरे, स्वच्छ गटारे, रुंद रस्ते आणि सुंदर नियोजन केले होते. म्हणून हडप्पा संस्कृतीला प्रगत नागरी संस्कृती म्हणतात. 1. दुर्गंधी येते. कशामुळे येते? गटारातून खूप वाईट वास येतो. दुसरं, डास आणि माशा वाढतात. कशामुळे? घाण पाण्यात डास आणि माशा वाढतात घाण पाण्यामुळे. तिसरं, रोग पसरतात. हे रोग सुद्धा कशामुळे पसरतात? डासामुळे आणि घाण पाण्यामुळे. या पाण्यामुळे लोक आजारी पडू शकतात. चौथं, परिसर अस्वच्छ दिसतो. रस्ते घाण होतात आणि राहणेही त्या ठिकाणी कठीण होते. म्हणून हडप्पा संस्कृतीतील लोकांनी गटारे विटांनी बांधून झाकलेली होती. यावरून ते स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेत होते.